म्हणून आहे ना प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आहे गाईज. काय हो भाई आप बिहार से? बघा कितने साल से आप काम कर रहे हो यहाँ? 7 ते 8 साल झालेत. म्हणजे विचार करा 7 ते 8 वर्ष झाले ते काम करत सिक्युरिटी गार्ड म्हणून. आपको पेमेंट भी अच्छा होगा यहाँ पर? हाँ 17,000. 17,000 अच्छा है पेमेंट. अंदर नहीं जा सकते? नहीं. अरे यार गाइस आपल्याला आहे ना आपण ही बघायला होते बुद्धाचे. इसको क्या बोलते? स्तूप ना. स्तूप आहे गाइस ही. हा ही इथं केलं. इथं असं पुढं एकदम असं या साईडला 5 ते 6 इथं असं बनवलेलं आहे आणि ह्या पलीकडे पण आहे इथं. आणि आपल्याला ना आपण फक्त गाईस इथूनच बघू शकतो कारण नाही ना ती म्हणणे आपल्याला परमिशन नाही पलीकडे जायला. कुठल्या माणसाला मीच नाही अशी कोणती बी माणसं आली लांब लांबून बघण्यासाठी तर त्यांना सुद्धा परमिशन नाही. बट आपल्याला हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो आता ज्येष्ठ म्हणजे 9:30 वाजल्यात आणि असल्या टायमिंगला बघा ना मी आलोय छतवर. मला अजून फ्रेश व्हायचंय. फ्रेश वगैरे झालो नाही अजून गाईज. मी फ्रेश झाल्यानंतर आहे ना आपल्याला जायचंय. आज आहे ना एवढं भारी ठिकाणी जाणार आहे ना मी म्हणजे ले भारी. मी तर त्या ठिकाणी जाण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. कुणी बघितलं असेल कुणी बघितलं नसेल पण फर्स्ट टाइम मी बघतोय ती मला लय भारी वाटणार आहे. तिथे गेल्यानंतर ती इथं बाजी लेणी त्या ठिकाणी जाणार आहे आणि तिथं आहे ना एवढं हाय बघण्यासारखे गुफा म्हणजे खूप डेंजर तिथं आहेत. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये बनवलेले ते तिथले लेणे. तिथं जाणार आहे आपण आज. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता फ्रेश तर झालोय आपण. आता आपण जाऊ तिकडे. फायनली ना मी आलोय बघा भावांनो. आता की बघा ना पायऱ्या आज जायचं आहे आपल्याला वर. आणि किती पायऱ्यात किती नाही सांगू शकत नाही मी. आता विषय काय माहिती का पायऱ्या किती आहेत ही सांगू शकत नाही मी. कारण आहे ना पायऱ्या ॲक्च्युली किती असते किती नाही ही काहीच सांगू शकत नाही. तरी पण काय करू माहिती का आपण वर जाऊ आता. बघा ना सगळ्या ना दगडाच्या पायऱ्यात आणि वर तर गेलं ना खूप भारी असणार आहे. लिंबू सरबत भेटतंय. किती पायऱ्या वर? पायऱ्या किती वर? जवळ आहे का? अशीच पायऱ्यात ना सगळ्या 250 पायऱ्या. हो ऍक्च्युली मला ना पायऱ्या किती ते माहित नव्हत्या. त्या मामाने सांगितलं मला जस्ट आता 250 पायऱ्यात म्हणून. खूप चांगली गोष्ट आहे. 250 पायऱ्यात म्हणल्यावर काय विषय नाही एवढं. आपण इझी पार करू शकतो 250 पायऱ्या. चला आता आपण आहे ना माझा इथं दम भरायला लागला गाईज. पण आहे ना इकडे डोंगर ह्या साईडला बघा ना. आता वर जाऊ होतं तुम्हाला दाखवतो वर गेल्यानंतर. चला गाईज एक गोष्ट बरं का कधी पण आपण असं ट्रॅकला वगैरे कुठं असं फिरायचं म्हटलं ना तर संग एक कधी पण पाण्याची बॉटल लागते. बट तसंच मी पण पाण्याची बॉटल घेऊन आलोय. कारण आहे ना पाणी बॉटल लागणच आपल्याला. ते बघा ना माझ्या मागून यायला लागले. अजून त्यांनी खाली बसले होते 5-10 मिनिटं. त्यांचा लगेच धाप भरला. तसं माझं पण भरायला लागलं हे गाईच जाण्यासाठी बरं का. मी खूप एक्साइटेड आहे. कारण ना मी फर्स्ट टाइम बघतोय लेण्या आणि असे 22 लेण्या आहेत तिथं कोरलेले बुद्धाचे. चला ते बी इंग्रजांच्या काळामधले तर तुम्हाला तिथे गेलं दाखवणच मी. गाईज आपण आहे ना आता ज्येष्ठ म्हणजे निम्मे पायऱ्या खतम केलेत. अजून आहे ना निम्मे पायरी बाकीत. आता ज्येष्ठ मी त्यांना विचारलं ते आहेत कर्नाटक साईडचे इथले नाही तर त्यांना फक्त हिंदीमध्ये बोललो. त्यांना मराठी भाषा समजत नव्हती. आपली बोली भाषा मराठी ना ते मराठी भाषामध्ये त्यांना काही समजत नव्हतं. म्हणून त्यांना म्हणलं हिंदीमध्ये और कितना बाकी आहे. ते म्हटले की आधा बाकी आहे. चलो आता ही पायऱ्या डेंजर आहे. बघा ना गाईज कसा सीन आहे बघा ना. पूर्ण असं पूर्ण चौकट डोंगर आहे आणि ह्या साईडनं मधीच असे गाव आहेत. गाव म्हणजे लय मोठे गाव नाही तर कोपऱ्याला पण बघा ना गाईज एक 6-5-6 घर असते आणि साईडला पण घर छोटी घर पण आहे ना. तुम्हाला सांगतो बरं गाईज तू वर आल्यानंतर बरं का तुम्ही कोणत्या बी ठिकाणी डोंगरावर जावा हिलच्या जागेवर कोणत्या बी ठिकाणी गेलात ना तुम्हाला आहे ना असे गाईज
आता जस्ट इथं आलोय आणि इथं काय असतं माहिती का, तिकीट घर आहे ही. बघा ना इथं पूर्ण तिकीटच लिहिलेलं आहे, म्हणजे किती तिकीट आहे, किती काय एका नागरिकाला 25 रुपये. इथं पण ही पण दगडाचं केले पूर्ण. हे पण बघा ना कसलं डेंजर आहे, पूर्ण दगडाचं केलेलं आहे. आणि हे तिकीट घर आहे भावांनो. आता अजून थोडं राहिलं. किती आहे अजून हो, अजून वर किती? हा हे पोल के सामने आहे का? 70-80 अजून गाईज आहे ना. 70 ते 80 पायऱ्या आहेत बाकी. आता तर कुठं आपण 100 पायऱ्यांमधून पार केले. अजून एवढे पार केले ना पायऱ्या, तर आपण अजून ते लेण्या तुम्हाला दाखवणार आहे. चलो हम जाते वहां पर आपको लेना दिखाने के लिए. चला सिक्योरिटी गार्ड. हाँ टिकट लेना पड़ेगा. अच्छा कितना टिकट? वो लेने देखने के लिए. कितने लोग हैं? हम अकेले हैं. 25 ऑफलाइन 25 ऑनलाइन 20. अच्छा ऑनलाइन है मेरे पास. ऑनलाइन करिए, कितना? स्कैन करिए, बुक करिए. ओके गाईज इथं आहे ना 20 रुपये आपल्याला कार्ड देत आपल्याला. चला करून घे त्यांना. गाईज आत्ता आहे ना जस्ट 20 रुपीज पेमेंट केलं तिथं, आणि पेमेंट केल्याशिवाय एंट्री नाही त्यांनी स्वतः बोलले. आणि तिथं आहेत ना अजून 4-5 लोक थांबलेत. हा मग काय हो किडे किती लय काही? 20 रुपयाला. 20 लय काही का? आणि पेरू पण 20 रुपयाला. गाईज आता जस्ट आलो बरं का इथं, आणि ना इथे 2 सिक्युरिटी गार्ड बसलेत ह्या साईडला. ह्या 2 सिक्युरिटी गार्डनं एंट्री केली माझी. परत त्यांनी काय केलं, जिथं आपण पेमेंट केलं ऑनलाईन तिथलं ती मला दाखवा, म्हणजे कार्ड, त्यांचं एक कार्ड असतं तसलं ऑनलाईनचं. ते कार्ड लई घे त्यांना दाखवलं आणि ते आतमध्ये सोडलं मला. आणि इथं बघा ना मी आलो बघायला, कसलं डेंजर आहे. म्हणजे तुम्ही पण आहे ना असं बघायच्या टायमिंगला किंवा बघताना किंवा 100% या बरं का बघायला. खरंच गाईच लय म्हणजे लय डेंजर काम आहे. आणि बघायचं म्हटलं ना असं उत्साहाने बघा, की मी स्वतः बरं का आता आलोय, एवढ्या एक्साइटने आलोय ना सांगू शकत नाही तुम्हाला. तरी पण आहे ना मी एवढं दाखवणार आहे आज आहे ना, लय दाखवणार आहे. आता तरी मी आता आलोय आतमध्ये. आता या साईडला आपण काय करू माहिती का, आधी इथं जाऊ. हे कसं कोरलं असं बघा ना गाईज, दगडाने बरं का, पूर्ण दगडाचं ही, आणि पूर्ण दगडाचं कोरलेलं आहे इकडे बघा ना. म्हणजे ही बसण्यासाठी केलंय बघा. हवा गाईज हे बघा ना, दाखवतो का बसायला कसं केलं. मी पण बसतो बरं का इथं, कसलं डेंजर आहे बघा ना. आणि इथे आहेत ना माझ्या मी जे बसलोय ना तिथं, ते कमीत कमी मॅक्झिमम 8 ते 5 माणसं बसतात इथं बसण्यासाठी. इकडं पण तसं म्हणलं ना खूप आहे इकडं बघा, इकडं त्या साईडला बघा ना गाईज, इकडं पण आहे, इकडं पण आहे, इकडं पण आहे. या काय ह्या जागेवर का 6 ते 5 माणसं बसतात. इकडं पण आहे असं, इकडं पण आहे, आणि ह्या साईडला पण आहे असं. इकडं कसं गाईज तुम्ही विचार करा की कसं कोरलं असेल. ही सोपं नाही एवढं कोरणं. पहिल्या लोकांनी ब्रिटिशच्या काळातले लोक, त्या टायमिंगचे लोक आहेत ना, तेव्हा कोरलेलं आहे सगळं हे दगडाचं. बघा ना इकडं ह्या साईडला काहीच नाही, बसायला केलं नाही काय, फक्त लापण्यासाठी केलंय. आता इथं तर आलो, आता आपल्याला वर जायचंय. अजून खूप बघायचं बरं का. तिकडं साईडला ले डेंजर सीन आहे, तिकडं तर जायचं आपल्याला बघायला गाईज. आता आहे ना इकडे बघू, इथं बघा ना कसलं डेंजर सीन आहे गाईज. इकडे बघा हे ना बघा, आयुष्यपत गाईज खरंच 100% या बरं का, 101% तुम्ही पण असं बघायला या गाईज. खरं सांगतोय बघा, तर पूर्ण दगडाचंच केलेलं आहे. पण जायला बघा ना फक्त एकच माणूस होते तासमध्ये आतमध्ये, जागा पण किती बघा ना गाईज. बघा कसलं भारी केलंय. आणि हे ना अर्धवट राहिले, म्हणजे जसं केलंय बरं इथं गाईज. बघा इथं पण बसण्यासाठी जसं केलंय ना तसं पण इथं करणार होते, ह्या साईडला पण करणार होते, पण त्यांनी काय घेतलं नाही मनावर करण्यासाठी. गाईज लय डेंजर आहे खरंच गाईज. मी फर्स्ट टाइम आलो बघण्यासाठी, पण मी एवढं बघतोय ना आज. आता तर मी काहीच बघितलं नाही, एक तर 5-10 मिनिटं झालं फक्त इथलं खालचं बघितलंय. अजून खूप सारे काही दाखवायचंय, म्हणजे लय दाखवायचंय. आता बघा ना गाईज, आता जस्ट इकडे तर काय बघा असं पण केलेलं सगळं कोरलेलं दगडाचं गाईज. बघा ना हे पूर्ण दगडाच कोरलेलं आहे, पूर्ण असं वर डोंगर आहे, म्हणजे पूर्ण डोंगर आहे. त्या डोंगराच्या खाली असे सगळे कोरलेलं बघा ना, म्हणजे असं कसं कोरलं असेल बघा ना गाईज. बघा असं सगळं बघा कसं दिसतंय बघा ना. ही असं आपलं
कसलं डेंजर आहे बसण्यासाठी असं. हो का कसलं भारी वाटतं की गाईच असं आहे ना. हो का पूर्ण कसं मी कोरलं आहे ह्या साईडला असं 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 आणि कधीच पडणार नाही. आणि ही इसवी सन गाईज सांगतो तुम्हाला बरं का, इसवी सनच्या पूर्वी म्हणजे 2 पूर्वी म्हणजे विचार करा इसवी सन 1 आणि 2 म्हणजे इसवी सनच्या पूर्वी 2च्या काळी ब्रिटिशाच्या काळी कोरलेलं आहे, इंग्रजांच्या काळी कोरलेलं आहे गाईज. खूप मोठा खूप म्हणजे खूप मोठं आहे ह्या साईडला बरं का. सगळं सामान ठेवलं त्यांनी तिकडं आणि इथं पाणी पण आहे गाईज. बघा ना पाणी इथं. ही ह्या साईडला पूर्ण असं दगडाने कोरलेलं आहे. त्यांनी सामान वर ठेवलेलं आहे थोडंफार आणि सामान ठेवून ना आणि इथं मी आलो बघायला. हा दगड बघा ना गाईज कसं हा पडत नाही का दगड, चिरले दगड पूर्ण. हा सांगू शकत नाही ज्यावर टेकलंय ती. पाणी बघा ना गाईज पाणी. हा हा काय गार पाणी आणि किती स्वच्छ खालचं मला दिसायला लागलंय. आणि गाईज तुम्हाला सांगतो बरं का खाली नाही म्हटलं ना 7 ते 8 फूट असेल पाणी. हा एवढं खोल वाटायला लागलंय कारण खालचं मला दिसायला लागलंय. हे डेंजर आहे बघा ना. आता आपण वर जाऊ आणि इकडे आहे ना तुम्ही वर जायला रस्ता नाही कारण की त्या साईडला जावं लागणार. आता आपण तिकडे जाऊ आणि तिकडे गेलं तुम्हाला दाखवतो गाईज. खूप डेंजर आहे बघा ना. ही पाणी बघा फर्स्ट टाइम बघतो मी आल्यापासून. अजून खूप सारे काय बघायचंय. चला ना पलीकडे जाऊ. काय करू माहिती का आता आपण तिथलं बघितलं बरं का तिथं त्याच्या एवढं डेंजर दिसतोय ना कारण की बघा ना इंग्रजांचा दिसतोय बघा ना. ही नाही म्हटलं ना माझ्यापासून 30 फूट अंतर असेल. आता दगडाचं पूर्ण पायऱ्या आहेत. असं पायऱ्यावर वर जाऊ आपण आणि वर जाऊन आहे ना फोटोशूट करतात तिकडं. एक नंबर सीन आहे खरंच. तुम्ही आवर्जून असं 100% बघायला गाई बघा. आपण काय करू माहिती का असं वर जाऊ. हो का ह्या साईडला फोटोशूट चालू आहे आणि ही दगड आहे बरं का पूर्ण गाईज. तिथं कसलं केलंय तिथं आणि ती साईडला बघा ना गाईज नक्षी पण काढलेली असं डिझाईन काढलेली म्हणजे चांगलं दिसण्यासाठी एकदम बाहेर दिसण्यासाठी. बघा ना इकडे पण डेंजर सीन आहे. आपण काय करू माहिती का तर बघू इकडे बघा बसण्यासाठी एक नंबर केलेलं आहे. इकडे काय बघू एक मिनिट. ह्या साईडला जाळी आहे, ह्या साईडला पण जाळी आहे. कसलं भारी सगळं बसण्यासाठीच केलेलं आहे गायची. बघा ना इकडं पण केलंय तिकडं पण. आता काय करू माहिती आहे का आपण वर जाऊ पलीकडे साईडला. इकडं बघण्यासाठी आणि खालचा पण बघितला आता वर आहे बरं का आपण. म्हणजे हे फुलं पण खाली असं सेम केलेलं आहे. ह्याच्या खाली पण असं सेम केलेलं आहे ना वर पण असं सेम केलेलं आहे. म्हणजे विचार करू शकता गाईस कारण की असे पण करतात इंग्रजांच्या काळामध्ये केलेले गाईस. बघा ना थोडं खास नाही तो इथं सेम केलंय ना गाईस. आता काय करू माहिती का आपण ह्या साईडला जाऊ वर इकडे जाऊ असं इकडे बघा ना कसला नजारा का गाईज. इथं वर आलोय मी आणि कसलं डेंजर दिसतंय बघा ना सीन. इथून असं बघायचं म्हटलं ना किंवा कसलं डेंजर सीन आहे गाईज. खरंच 100% आवर्जून असं यार बघायला. मी तर आहे ना एवढं उत्सवानं बघायला लागलोय ना लय उत्सवानं बघायला लागलोय कारण की मला माहिती मी किती उत्सवानं बघायला लागलोय. माझा घाम फुटायला लागलाय पूर्ण तरी पण आहे ना मी बघायला लागलोय. हा गाईज कसं दिसतंय. चला आपण आता अजून वर जाऊ. त्या साईडला पण असणार आहे कारण आहे ना हे बघा इथं हे बघा या साईडला काय दिसतंय. अजून पलीकडे साईडला बघावं लागेल कारण पलीकडे पण खूप आहे इकडे पण खूप आहे. चला आपण जाऊ आता त्या गाईज. बघा हे कसं आहे बघा नाही पूर्ण असं डिझाईन काढलेलं आहे. काय दिसतंय बघा हवाय पूर्ण कसलं डेंजर बुद्धचं हे कोरलेलं आहे सगळं कोरलं आहे बघा गाईज. असं दाखवतो कसलं डेंजर आहे पूर्ण लय खतरनाक कोरले बघा गाईज. आणि ही आहे ना पूर्ण जेवढं पण ही पोल दिसतील तुमचं ही 1 2 जेवढे पण पोल आहेत ना ही सगळे पोल बरं गाईज सगळं दगडाने कोरलेत. खरंच मी जेव्हा ब्रिटिशांच्या काळामध्ये कोरलेले होते हे सगळे असे त्यांना माझा सल्यूट या. खरंच कारण आहे ना म्हणजे बाहेरच्या स्टेटमधले पण लोक येतात बघायला आणि बाहेरच्या कंट्रीमधनं पण येतात. आता जस्ट मी 2-3 बघितलं 5-6 जणांना बघितलं बाहेरच्या कंट्री म्हणजे ऑदरच्या कंट्रीमधनं पण लोक येतात बघण्यासाठी आणि त्यांना पण खूप भारी वाटतं बघून. असं फोटो व्हिडिओ वगैरे काढतं कोणीतरी पलीकडचं ब्लॉग काढत होते कोण व्हिडिओ काढत होते म्हणजे त्यांना पण असं एक्सायटेड वाटतं की यार आपण अशी बघितलं पाहिजे. बघा ना वर कबूतर बसले वरनं कसं कोरलोय. खूप डेंजर सीन आहे. पूर्ण काय दिसतंय बघा नाही बाई कसं दिसतंय बघा तुम्ही. हवा सगळं हवा
साइडला चलो फायनल जाते हमार गाइज हवा सेम त्याच्या साईडला एक केलंय ना सेम केलंय बरं का इथं पण पूर्ण दगडाच्या खाली असे बसण्यासाठी वगैरे केलेलं आहे इंग्रजांचा काळी म्हणजे लय डेंजर सीन आहे गाईज खरंच तुम्ही या बघायला बरं का आवर्जून या हवा इथं पण तुम्हाला दाखवतो ह्यात पाणी गाईज म्हणजे हे पाणी डोंगरातलं पाणी हा हा बघा आपलं भारी बघा ना गाईज पाणी चला आपण आता पलीकडे जाऊ आणि मला इथं ना म्हणजे माझ्याकडं खूप माणसं बघायला लागलीत गाईज तुम्हाला खरं सांगतोय खूप माणसं बघायला लागली तर पण त्या माणसाकडे मी एवढं लक्ष देत नाही फक्त ते माझ्याकडे बघायला लागलेत बाकी काहीच नाही हवा ही दगड पूर्ण तिथून असं पाणी पळतंय असं बाहेर निघतंय इथं तिथून असं पाणी बाहेर निघतंय आता इथून बघा कसलं नजर दिसतंय गाईज एक नंबर नजारा एक नंबर इथे बी सिक्युरिटी गार्ड गाईज बरं का म्हणजे ह्या एरियामध्ये आता काय करू माहिती का आपण जर बघितलं एक नंबर सीन घेतला काही विषय नाही बघा हे पूर्ण दगडच कोरलेलं बघा ना गाईज असं हात लावतोय बरं का ना लय म्हणजे असं किती जुनं आहे बघा ना गाईज ही ब्रिटिशच्या काळामधलं ही मग तेव्हा पण अजून सुद्धा आहेत जे थोडंफार झालंय बरं का आणि खूप माणसं बघायला येतात गाईज खरं सांगतोय खूप म्हणजे खूप माणसं बघायला येतात आणि हे ना असं पूर्ण उन्हाला गरम होतंय गरम होऊन हे जे दगडाचे आहेत ना ते दगडाचे खपले निघतात साईडला खाली पडतात निघून म्हणून मी काय केलं माहिती काय वर असं पत्र्यात शेड मारलेलं एक चांगल्या पद्धतीने आणि म्हणजे ह्याला काय होऊ नये आता हे ना आपण जाऊ चला पुढं तिकडं ह्या साईडला मध्ये झाड पण मध्ये झाड आहे मोठं हा ना गाईज झाड पण कसलं भारी आंबे नाहीत झाडाला एक सुद्धा आंबा दिसत नाही मला खूप जुनं झाड दिसतंय ही इथं जाऊन येऊ द्या एकदा इथं वर नाही गेलो अजून आता जस्ट बघितलं गाईज आपण आहे ना तर वर जाऊ आधी यू 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 कसलं डेंजर आहे इथं बसण्यासाठी फक्त जागा हा हा गाईज कसलं भारी केलंय बसण्यासाठी पण हवा पूर्ण दगडात कोरलेलं आहे इथं पडत बाबा पडत नाही गाईज चला तर काय करू माहिती का पलीकडे जाऊ आपण तेव्हा इकडे जायचं आता इकडे बघू आपण आता चला खाली अय्यो अय्यो बहुत डेंजर आहे रे अय्यो ना कुलपा लावलं इथं पण केलंय बसण्यासाठी आणि इथं ना हे दगडाच आहे पूर्ण गाईज बघा ना कसलं बनवलंय इथं ना असलं हे आपल्याकडं कन्स्ट्रक्शनचं असतं असलं सिमेंटाचं असते पूर्ण आणि पण ही दगडात असल्यामुळे ना कित्येक वर्ष अजून सुद्धा आहे अजून तर कित्येक वर्ष अजून सुद्धा इथं अजून आहे म्हणजे कसलंच पडलं नाही चिरलं नाही फिरलं नाही बघा ना गाईज हवा कसले हवा किती इकडे 5 आणि इकडे 1 6 आहे आणि ही मधला असं येण्यासाठी आणि हे ना याला कुलूप लावले गाईज इथं आहे ना कसलंय बर कसलंय आकार बघा ना गाईज कसं केलंय की वर कबूतर आहे कबूतर आहे वर बसलेलं असं हा हा एक नंबर वाटतं असं बसल्यावर गाईज इथं काय फक्त गोल केलंय असं आकाराने केलंय मोठं गोल बाकी काहीच केलं नाही गाईज हवा फिरतो इथं मस्त पैकी केलंय आणि ही जागा आता हे नाही तर गाईज आहे ना ते कंपाऊंड केलेलं आहे पूर्ण आणि ही वरून पाणी पडतं बघा त्या साईडनं पाणी पडते वरून हेच बघा ना मी ज्येष्ठ आता खाली जात होतो आणि साप बघा ना कसं सापाचं बारकं पिल्लू गाईच हो त्याला धर की त्याला थोडं ही बरं कर बरं थोडं हात लावून त्याला थोडं समोर नो मागणं कसलं डेंजर आहे गाईच हो कसं पडलं हो कशी फणी उचलली बघा ना बघा तोंड बघा किती गाईच हो डेंजर त्याला मारू नको बरं का थांब तिकडे सोड त्याला ग्लासमध्ये टाकणार आहे का त्याला सोडणार आहे तिथे ग्लासमध्ये टाकलंय आणि वरनं दुसरा ग्लास झाकतोय आणि हो का त्या पोराने बघितलं बरं का मला पण माहित नव्हतं ज्येष्ठ बघितलं याला काय करणार तो बाहेर या बघतोय खालटू बाहेर निघायला बघतोय तू काय कर माहिती का असं पकडायला सोड ना थांब मी सोडतो आता ह्याला कुठतरी आता काय शी आहे ना आपण काय करू माहिती का आपण थोडं वर जाऊ का याला वर जाऊन सोडू का हा जाईन राव चला गाईज आपण काय करू माहिती का सापाला आहे ना आपण वर सोडू इकडे चला थोडं वर सोडून येऊ मस्त पैकी भारी वाटतं यार असं आपल्या सापाला सोडल्यावर जाईन नाही आतमध्ये सोडून देऊ का
इकडे आतमध्ये टाकून देऊ का असं असं ग्लास टाकल्यानंतर प्लास्टिकचं वर जाईल ना खाली हा असं दे सोडून दिलं जाईन तू बरोबर जाईल ना एक मिनिट गाईज आपण काय करू माहिती का ह्या सापाला असं इकडे फेकून देऊ गेलं ते गेलं तो कसं फायनली गाईज आता जस्ट मी रूमवर आलो आणि ना बुद्धांचे लेणे खूप भारी होते आणि खूप म्हणजे खूप बघितलं भावांना मी आणि मस्त वाटलं बघून हा पण बट ते एवढं लक्षात आलं नव्हतं मला पण आता पहिल्यांदा बघितलं खूप भारी वाटलं मस्त वाटलं आणि इथंच आपण आपला ब्लॉग एंड करू आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना थैंक यू सो मच फॉर वॉचिंग